या गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. टोकन ठेवा, बस. आज 1 जानेवारी 2025 आहे बघा. हो. 2025 साठी काही संकल्प केलाय का तुम्ही? संकल्प केलाय सर की 2025 मध्ये पोस्ट काढून घरच्यांना प्राऊड फील करायला घ्यायचं आहे. बर. 2024 जे वर्ष गेलं होतं तिच्यामध्ये तुम्ही काय कमवलं आणि काय गमवलं, एक एक गोष्ट सांगू शकता? सर 24 मध्ये एमपीएससी प्रिपरेशन मध्ये खूप सारे मित्र माझे दूर गेले, म्हणजे कॉन्टॅक्ट नाही राहिला. बालपणाचे मित्र कमवलं म्हणजे मी मेन्स काढले, त्याच्यामुळे घरच्यांना प्राऊड फील केला. बर. तुम्ही मूळचे जे आहेत अहिल्यानगरचे आहात, हो बरोबर? अहिल्यानगरचं विभाजन करायला पाहिजे का बरं? हो सर, प्रशासकीय दृष्ट्या विभाजन करायला पाहिजे, कारण क्षेत्रफळाच्या दृष्टीने खूप मोठा जिल्हा आहे. वर खालच्या साईडला म्हणजे दक्षिणेकडे पाण्याचा प्रॉब्लेम आहे, MIDC एवढे डेव्हलप नाही आहे, जॉबचे प्रॉब्लेम आहे. उत्तरच्या साईडला पाणी असल्याने शेतीत त्याला वाव भेटतो. त्याच्यामुळे जर आपण नवीन जिल्हा तयार करायचा म्हटलं तर कुठला केला पाहिजे बरं? सर सध्या चर्चेत श्रीरामपूर शिर्डी हे 2 चालू आहे. मग आणि संगमनेर बद्दल काय मत आहे तुमचं? संगमनेर बद्दल होऊ शकतो संगमनेर, पण जे ऑफिसेस मेन ते शिर्डीमध्ये, श्रीरामपूरमध्ये RTO ऑफिस ते असे आता बनवले, उपविभागीय कार्यालय बनवले. बर. तुमचे 12वीचे मार्क्स ॲज कम्पेअर टू 10th खूप कमी आहे का बरं? तर सडन मराठी मीडियम मधून इंग्लिश मीडियम मध्ये गेल्यामुळे थोडं मला हे झालं, डिफिकल्टी झाली, त्याच्यामुळे मला ते मार्क थोडे कमी पडले. बरं. आता 2 पदं आहेत तुमच्या समोर, एक असिस्टंट कमिशनर फूड आणि दुसरं फूड सेफ्टी ऑफिसर. अशी 2 पदं आहेत बघा. कुठल्या पदावर काम करायला आवडेल बरं तुम्हाला? असिस्टंट कमिशनर ऑफ फूड. का बरं? सर ते वरच्या लेवलचं पद आहे, त्यानंतर स्कोप बी जास्त येईल, प्रशासनावरचे घासाने काम करण्याची संधी बी मोठी असेल. काय कर्तव्य असतं बरं त्या पदाची? सर असिस्टंट फूड कमिशनरचं पद आहे की कॅन्सल और इश्यू लायसन. एखाद्या कायद्याचे उल्लंघन करणारे जर कोणतेही खाद्यपदार्थाच्या विक्रीवर 1 वर्षासाठी बंदी आणणे, जे लेखी तक्रार FSOच्या विरुद्ध असते त्याबद्दल चौकशी करणे. आता सध्या कॉटन कॅन्डी जे आहे त्याच्यावर बंदी आलेली आहे बघा, काही राज्यांनी केली. कुठल्या राज्यांनी केल्यावर कॉटन कॅन्डीवर बंदी? कॉटन कॅन्डीवर कर्नाटकने बंदी आणली होती. त्याच्यामध्ये रोडामाइन बी हे कार्सिनोजेनिक सबस्टन्स सापडलं होतं, त्याबद्दल बंदी आणली. आणि मेयोनीज हा जो घटक आहे बघा, हो, फास्ट फूड मध्ये वापरला जातो, त्याच्यावर बंदी कुठल्या राज्याने आणली आहे? तर हैदराबादने आणली सर. का बरं? कारण ते मेयोनीज खाल्ल्यामुळे 1-2 जणांना फूड पॉयझन झाले होते आणि त्यांचा जीव पण गमावा लागला होता. तुम्ही खाता का फास्ट फूड? सर मी आता अवॉइड करतोय खूप सारं. मी आता खूप प्रमाणात कमी केले. अगोदर खायचं, पण जसं मला माहित पडतंय मी खूप कमी केले आता. बर. तुम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी आहात. हो सर. सध्या भिडेवाडा न्यूज मध्ये काय कारण आहे बरं? पाडण्यात आलं ना, त्या जागी संग्रहालय मी असं ऐकलंय बनवायचं. सांगा, फूड एलर्जी काय असते? सर एखादं खाद्यपदार्थ जे काहींच्या बॉडीवर निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो, त्याने ॲलर्जी होऊ शकते. जसं की गहूमध्ये ग्लुटेन असतं, काहींना त्याची ॲलर्जी असते. मिल्कची ॲलर्जी असते काही जणांना, मग त्याच्या बॉडीवर रिएक्शन होतात, असे लाल लाल फोड पण येऊ शकतात. तुम्ही हा शब्द ऐकलेला आहे का, लॅक्टोस इंटॉलरंट? हो सर, ऐकलाय, पण सध्या एवढी माहिती नाही. बरं. मिनिमल प्रोसेसिंग काय असते बरं फूडमध्ये? मिनिमल प्रोसेसमध्ये हाय प्रोसेस नाही करायची. मिनिमल प्रोसेसमध्ये फक्त तुम्ही वॉशिंग करू शकता, पिलिंग, कटिंग करू शकता. त्याच्यामध्ये हाय प्रोसेस तुम्ही यूज नाही करू शकत. असं म्हटलं जातं की हे जे मिनिमल प्रोसेस फूड आहे हे लवकर कंटॅमिनेट होतात किंवा याची पॅकेजिंग चांगली नसल्यामुळे फूड पॉयझनिंग मोठ्या प्रमाणात होते. योग्य काही क्रेडिट्स? त्याच्यावर मिनिमल प्रोसेसमध्ये त्याचे प्रिझर्वेटिव्ह ते यूज केलेले नसतात, त्याच्यामुळे ते कंटॅमिनेट लवकर होऊ शकतात, लवकर ते खराब होऊ शकतात. मिनिमल प्रोसेस फूड जे आहे ते बॅन केले पाहिजे का आपण? नाही सर, ते चांगलेच आहे. मिनिमल प्रोसेस म्हणजे कमी प्रोसेसवाले तुमच्या बॉडीवर जास्त इम्पॅक्ट नाही करत, ते ऑर्गॅनिक नॅचरल असतात ते. ओके. नॅचरल फूड आणि ऑर्गॅनिक फूडमध्ये काय डिफरन्स आहे? ऑर्गॅनिक फूड म्हणजे सर कोणतेही विदाउट फर्टिलायझर, सिंथेटिक कोणतेही फर्टिलायझर न यूज करता, म्हणजे नॅचरल वेने ते तयार केलं जातात, त्याला ऑर्गॅनिक फूड म्हणतो आपण. ओके.
मला सांगा, फूड आणि एअरचा जेव्हा कॉन्टॅक्ट होतो तेव्हा काय चेंजेस होतात बरं फूडमध्ये? सर फूड आणि एअरचं कॉन्टॅक्ट ऑक्सिडेशनची प्रोसेस होऊ शकते, त्याचे फ्री रॅडिकल तयार होऊ शकतात, त्याच्यावर डार्क स्पॉट तयार होतात, त्याने फूड खराब होऊ शकतं. फूड पॅकेजिंगच्या संदर्भात कोणकोणते महत्त्वाचे रूल्स अँड रेग्युलेशन्स इंडियामध्ये? सर फूड पॅकेजिंग, फूड सेफ्टी स्टँडर्ड, फूड पॅकेजिंग लेबलिंग 2011चं रेग्युलेशन आहे आपल्या सध्या. त्या हिशोबाने FSSAI सांगितलं की कशा प्रकारे पॅकेजिंग असली पाहिजे, लेबलिंग असली पाहिजे. बरं. प्रोबायोटिक्स माहिती आहे तुम्हाला? प्रोबायोटिक्स काय असतं? हो सर, प्रोबायोटिक्स. सांगा बरं. प्रोबायोटिक्स म्हणजे त्याने हेल्थ बेनिफिट्स होऊ शकतो. असे प्रोबायोटिक्स असतात काय, दहीमध्ये जे बॅक्टेरिया असतात ते हेल्थसाठी, गट हेल्थसाठी चांगले असतात आणि आपली गट हेल्थ चांगली राहू शकते. काही हॉबीज आहेत का तुमच्या? हो सर, क्रिकेट हॉबी. ओके. येस. 2020 मध्ये तुम्ही पास आउट आहात. हो सर. आता 5 वर्ष झालेली आहे. काय काय केलं बरं या 5 वर्षामध्ये? सर जसं मी 2020ला पावसाळ्यात झालो त्यानंतर मी MPSCचं प्रिपरेशन चालू केलं. पण त्यानंतर कोरोना आल्यामुळे मला 1-1.5 वर्षाचा गॅप पडला. पण त्यानंतर परत मी प्रिपरेशन चालू केलं आणि आज इथे. बरं. जर हे पद तुम्हाला नाही मिळालं तर काय कोर्स ऑफ ॲक्शन असेल बरं तुमचा? सर हे पद जर नाही मिळालं तर माझी राज्यसेवा मी देतच आहे एक्झाम. सोबत मग मी पुढचा विचार MSc करून पुढं आमच्या नगर साईडला फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज आहे त्या ठिकाणी जॉबचा विचार करेन. बरं. कुठल्या कुठल्या कंपन्या आहेत बरं फार्मास्युटिकच्या तिकडं? सन फार्मा आहे सर. ओके. कुठली कंपनी आहे सन फार्मा? सन फार्मा भारतीय आहे. बरं. जेनरिक मेडिसिन काय असतं बरं? जेनेरिक मेडिसिन म्हणजे सर जे पेटंट असतात त्याच्या प्रोसेस थ्रू न जाता प्रोसेस चेंज करून कमी दरात औषध उपलब्ध करून देणं. बरं. तुमच्या फॅमिलीबद्दल सांगा बरं. सर माझ्या फॅमिलीमध्ये माझे वडील, माझा छोटा भाऊ, 3 बहिणी आहे. आमची जॉईंट फॅमिली आहे सर. चुलते पण आहे, त्यांचे 2 मुलं आहेत. म्हणजे आम्ही एकच घरात राहतो. बरं. मला सांगा, जॉईंट फॅमिलीचे दुष्परिणाम किंवा त्याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट काय असतात बरं? जॉईंट फॅमिलीमध्ये सर असं प्रायव्हसीचा एक इश्यू असू शकतो की खूप सारे गर्दी असल्याने तुम्हाला प्रायव्हसी स्पेस भेटत नाही. कधी कधी एवढे लोक असल्यामुळे भांडण पण होऊ शकतात. हा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट सांगतो. बरं. तुमच्यामधल्या 3 नकारात्मक बाबी सांगा बरं. सर मला स्वीट खायला खूप आवडतं. एक नकारात्मक बाब मी सांगू शकतो माझं, तर मला 4 व्हीलर चालवता येत नाही. ही एक नकारात्मक बाब आहे. बरं. चालेल. येऊ शकता तुम्ही. बेस्ट थँक्यू ऑफ सर. थँक्यू सर.